नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1039वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, खुशी तो आध्यात्मिक होती है, उसे धन दौलत या जो भी हम कमा सकते हैं उससे नहीं तोला जा सकता. आता आपण ब्रह्मसूत्रामधल्या एकूण 46वे सूत्र बघूया. सर्व दैवी गोष्टींचा आतला राजा म्हणजे ब्रह्म, याचेच गुण सांगितलेले आहेत. याबद्दलची शंका अशी की तो जो हा आणि पुढचे जन्म यातूनच नियंत्रित करतो, तो पृथ्वीवर असतो आणि पृथ्वीच्या आतही असतो. तो नियंत्रक तुमचाच अमर आत्मा असतो. त्यामुळे देव, ब्रह्मांड, वेद, यज्ञ, प्राणी आणि जगातल्या सगळ्याच वस्तू या सर्वांच्यासाठी सर्वांच्यामध्ये एक आतला नियंत्रक असतो, जो त्याचं नियंत्रण करत असतो. तो जो कोणी असतो तो आत्मा असतो का ब्रह्माच असतो? याला अंतर्यामी हे नाव पण दिलेलं आहे. काही लोक म्हणतात की हा जो कोणी असतो तो एक वेगळाच देव असतो का तो पृथ्वीच असतो आणि त्यातच मग अग्नी असतो, प्रकाश असतो आणि सारं शरीरच असतं का ते? का असंही असू शकेल का की कुणी सिद्ध योगीच तिथे प्रवेश करतो? अशा प्रकारच्या शंकेचं उत्तर असं की तो वास्तविक ब्रह्माच असतो. कारण ब्रह्म जसं असतं तसंच सगळं त्या नियंत्रकात सापडतं. यापासूनच पृथ्वी बनली आणि सगळ्या वस्तू पण बनल्या. पण तो फक्त पृथ्वी नाही आणि कुणी देवही नाही, कारण मग त्याला ठाऊक असणार की पृथ्वी. पण हा तर असा असतो की ज्याला कोणी पाहिलं नाही आणि ज्याच्याबद्दल कोणी ऐकलं नाही. मग तो आतला नियंत्रक, त्याचं नियंत्रण कोण करतं हा प्रश्न पण उद्भवणार नाही. आता आपण ब्रह्मसूत्रातल्या दुसऱ्या विभागातलं 19वे आणि एकूणातलं 47व्या सूत्राचा अभ्यास करूया. सांख्य स्मृतीमध्ये उल्लेख केलेला प्रधान काही हा आतला नियंत्रक नाही, कारण जे गुण प्रधानामध्ये नाहीत ते यात आहेत. त्याला काही रूप नाही, त्याला असण्याचं काही कारणही कळत नाही, त्याचं काही वर्णनही करता येत नाही. अर्थात स्मृतींमधला प्रधान हा काही आतला नियंत्रक होऊ शकत नाही. प्रधान हा अज्ञानी असतो आणि हा तर ज्ञानी असतो. तो विचार करणाराही असतो. यावर काही जणांचं मत असं की जर प्रधान नियंत्रक होऊ शकत नाही तर मग आत्म्यालाच नियंत्रक असू द्यावं, त्यालाच नियंत्रक म्हणावं. आत्मा अनुभव करणारा, विचार करणारा, ऐकणारा आणि ज्ञानी असतो आणि तो दिसत पण नाही. आत्मा शरीर आणि 5ही इंद्रिय यांचं नियंत्रण करतो. तो त्यांच्या परिणामांचाही अनुभव घेतो. त्याचं पुढचं उत्तर जे आहे ते दुसऱ्या विभागातील 20व्या आणि एकूणातील 48व्या सूत्रात ते असं. शरीरात असणारा आत्माही नियंत्रक नसतो, कारण जरी आत्म्याला अनुभवता येतं तरी तो खूपच छोट्या जागेत म्हणजे शरीराच्या बंदिस्त असतो आणि म्हणून तो सबंध पृथ्वीचा अनुभव घेऊच शकत नाही. शिवाय कण्व आणि माध्यंदीन यांचे अनुयायी शतपथ ब्राह्मणांमध्ये म्हणतात की हा आंतरिक नियंत्रक आत्म्यापेक्षा वेगळाच असतो. कण्व म्हणतात की जो बुद्धीत असतो आणि माध्यंदीन म्हणतात की तो विज्ञानात असतो आणि हे तर आत्म्यापेक्षा वेगळेच आहेत. काही जण म्हणतात त्याच ठिकाणी 2 साक्षीदार कसे असतील? एक जो आतला नियंत्रक आहे आणि दुसरा जो आत्मा आहे. आणि उपनिषदांमध्ये तर सांगितलं आहे की एकच साक्षीदार असतो. 2 असतील ते त्या कथनाच्या विरोधात जाईल ना. इथे वेदांतींचं म्हणणं असं की आत्मा आणि आतला नियंत्रक यांच्यातला फरक शरीर आणि इंद्रिय ही सीमित असतात याच्यावर अवलंबून आहे. पण शरीर आणि इंद्रिये खरी म्हणजे नसतातच, कारण शरीर आहे हाच एक भास आहे
आतली छोटीशी जागा आणि बाहेरची अफाट जागा, हा फरक हाही एक भास आहे. दोन्ही एकच आहे. जर काही भाग दिसला आणि काही दिसला नाही तर ते वेगळे थोडंच झालं. ते दोन नाहीतच. आता यानंतर घेऊ दुसऱ्या विभागातलं 21वं सूत्र आणि एकूणातलं 49वं सूत्र. जे दिसत नाही ते ब्रह्म असतं. ब्रह्माच्या वर्णनामध्ये असंच सांगितलेलं आहे. याच्याबद्दल शंका अशी की उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की एक उच्च ज्ञान असतं ज्यामुळे आपल्याला ब्रह्माची जाणीव होते. ज्यांना विवेक असतो तेच फक्त हे जाणू शकतात. जे सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे आहे, सगळीकडेच आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे, जे सूक्ष्मही आहे आणि जे कमी किंवा जास्त होत नाही असं आहे. एकाची शंका अशी की हे जे काही आहे ते प्रधान आहे, आत्मा आहे का ब्रह्म आहे? दुसऱ्यांचं मत असं की प्रधानापासूनच जे काही दिसतं ते बनत असणार. जसं कोळी त्याचं जाळं स्वतःच बनवतो, जमिनीमधून वनस्पती उगवतात, डोक्यामधून व त्वचेमधून केस उगवतात, तसंच ब्रह्मांड जे दिसतं ते उगवतं. याला उत्तर असं की एक नश्वर गोष्ट स्वतःहून कशाला जन्म देऊ शकत नाही. त्याच्या मागे आणखी कशाचा तरी हात असतो. प्रधानापासून हे सगळं जन्म घेतं हे शक्य नाही, कारण प्रधान एका साक्षीदाराची भूमिका घेऊच शकत नाही. आणखी असं की जे सर्वत्र आहे आणि सर्वज्ञानी आहे हे नश्वर प्रधानाला लागूच होत नाही. आणि जर योनी म्हणजे जी कुठलीही वस्तू नाही असा आत्मा सगळं जन्माला घालू शकतो. यावर एक म्हणणं असं की ज्यापासून सगळंच बनतं ते ब्रह्मच सगळ्याची सुरुवात आहे. अगदी प्रधानाची पण सुरुवात ब्रह्मच आहे. गुरु असं ज्ञान शिष्यांना देतात. काही लोकांना वाटतं की यज्ञ, पूजा, कर्मकांड यांनी ज्ञान होतं. पण हे सगळं करणारे लोक वृद्ध देखील होतात, मरतात आणि पुन्हा जन्मही घेतात. अशा लोकांनी आयुष्यात मिळवलेलं सर्व बघावं, एकेकाचा विचार करावा आणि हे सगळंच नश्वर आहे आणि लक्ष देण्यालायक नाहीच आहे हे समजून घेतल्यावरच संन्यास घ्यावा. असं केलं नाही तर जो या गोष्टींनाच मनाने जोडलेला राहील आणि सर्व ब्रह्मच आहे हा विचार मग रोडावेल आणि त्याचा संन्यास हा खरा म्हणजे नसेलच.